स्वागत आहे मित्रांनो तुमचं HD एम्पायरमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अमृत योजना महाराष्ट्र राज्यातील टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार थेट 6500 रुपये। तर त्याचा फॉर्म आपण कसा भरू शकतो ही तुम्हाला मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला गुगलवर यायचं आहे व अमृता टायपिंग म्हणून आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे व एक वेबसाईट येईल, ते पहिल्या वेबसाईटवर ओपन करून आपल्याला असा इंटरफेस येईल। तर मित्रांनो इथे चौथ्या म्हणजे 5व्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं 2-3 आपल्याला इथे एक नंबर येतील, शासकीय संगणक टेलिकम्युनिकेशन, इथे एक आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। इथं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे। नंतर इथं संगणक टेंग लेखक व लघु लेखक प्रशिक्षण सुयोजना याच्यावरती आपल्याला दिलेला आहे। तर मित्रांनो इथे सर्वप्रथम आपल्याला इथली माहिती वाचून घ्यायची आहे व उद्देश वयाचे लघु कोण सर्व इथलं काय आपल्याला वाचून घ्यायचं आहे मित्रांनो। हे सर्व वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की या मेन योजनेचा लाभ काय आहे व याची हे जे योजना आहे ती कुणाकुणासाठी लागू होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो इथे शेवटला तुम्हाला एक फॉर्म बघायला मिळणार आहे। इथे उमेदवार स्वयंघोषणा पत्रावरती क्लिक करून आपल्याला हे पत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो। हे पत्र तुम्हाला सर्व इथे सही, अर्जदाराची सही, फोटो, नाव, उल्लेख इथे सर्व काही मेन्शन करून तुम्हाला इथे 2 फॉर्म सबमिट करायचे आहेत। हे दोन्ही फॉर्म तुम्ही आपल्या वेबसाईटवर भेटून जातील व हे 2 फॉर्म तुम्हाला प्रिंट करून याच्यावरती सर्व आपला म्हणजे जी माहिती आहे ती परिचय पत्र इथं लिहून तुम्हाला इथं पुन्हा अपलोड करायचं आहे मित्रांनो। आणि हे सर्व केल्यानंतरच तुम्हाला याची जी पैसे मिळणार आहेत ते पैसे तुमच्या खात्यात पडतील। व हे जी योजना आलेली आहे ती महाराष्ट्र सरकारद्वारे योजना आलेली आहे अमृता टायपिंग म्हणून। तर 6500 रुपये थेट आपल्या बँक अकाउंटमध्ये जाणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला ना याचा फॉर्म भरायचा आहे व याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल। तर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम लॉग इन बटनावरती क्लिक करून आपल्याला इथं आपल्याला नेम टू नेम याच्यानंतर क्रिएट अकाउंट म्हणून इथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे व इथं आपल्याला नोंदणी प्रशिक्षण महत्त्वाच्या सूचना दिसेल, इथं क्लिक करून आपल्याला ओके करायचं आहे। इथं आधार क्रमांकशी आपल्याला OTP येईल, आधार कार्ड व मोबाईल नंबरनं आपल्याला इथं आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे अमृत रजिस्ट्रेशनवरती। याच्यावरती अकाउंट केल्यानंतर जनरेट OTP येईल आणि जनरेट OTP आल्यानंतर असा काही इंटरफेस येईल। इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं OTP द्यायचा आहे। OTP दिल्यानंतर तुम्ही बघू शकता। तर नंतर मित्रांनो एवढं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथं आपल्याला नाव, जन्मतारीख व इथं आपल्या वडिलांचं नाव, इथं लिंक, इथं सर्व काही टर्म अँड कंडिशन अप्लाय करून आपल्याला इथं कंटिन्यू व ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। इथं झाल्यानंतर आपल्याला इथं ईमेल ID, जिल्हा, पुन्हा तालुका, गाव, आपल्याला जात, कास्ट, पुन्हा आपल्याला रिलिजन, धर्म हे सर्व इथं आपल्याला इथं स्वीकारायचं आहे व त्याची सर्व माहिती भरायची आहे आपल्याला। हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला थोडाच वेळ वेट करावा लागेल। त्यानंतर तुम्ही बघू शकता की मित्रांनो इथं कास्ट आपल्याला द्यायची आहे। कास्ट कोणती असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता व इथं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही साइन अप बटनावर क्लिक करून तुम्ही ही करू शकता। इथे साइन अप मी करत आहे। इथं कास्ट येत आहे आणि इथं सिलेक्टच्या जागी SEBC करू शकता आपण आणि साइन अप करू आपण। साइन अप केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ खायचा आहे। इथं व्हेरिफाय वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या नंबरावरती एक OTP येऊन जाईल, ही OTP इथं तुम्हाला सबमिट करायची आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे। मग थोडा वेळ खाल्यानंतर पुन्हा इथं लॉग इन बटन येईल आणि त्या लॉग इन बटनानंतर तुम्ही इथं दाखवलेलं लॉग इन नेम व पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। तुमचा पासवर्ड तुम्हाला SMS मध्ये येऊन जाईल, तर इथं पासवर्ड तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला अकाउंट रेडी झालेला आहे हे सर्व करण्यासाठी। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वप्रथम इथं लॉग इन बटनावरती क्लिक करून इथं आपला पासवर्ड आपल्या SMS द्वारे आपल्या मोबाईलवर पाठवला जाईल। हा SMS करून तुम्ही इथं साइन अप करू शकता व साइन अप केल्यानंतर तुम्हाला इथं न्यू पासवर्ड दिसेल। इथं पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता। न्यू पासवर्डच्या जागी तुम्हाला इथं तुमचा कोणताही अल्फाबेट टाकून तुम्ही इथं करू शकता। हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर थोडा वेळ वेट करेल, तुम्हाला या मेन वेबसाईटवर घेऊन जातो हा मित्रांनो। थोडा वेळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं फिल द टर्मिंग प्रोफाईल मित्रांनो इथं नाव, इथं मोबाईल क्रमांक, ईमेल ID, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, तालुका, जिल्हा सर्व काही टाकायचं आहे। व इथं आपल्याला सर्व कॅटेगरीमध्ये आपल्या वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, रक्कम, वैद्यकीय माहिती, पॅन क्रमांक, शिक्षण महत्त्वाचं सर्व इथं तुम्हाला डिटेल्स टाकायचे आहेत मित्रांनो। हे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ खाईल, नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं सर्व झाल्यानंतर तुम्हाला काही वेळानंतरच तुम्हाला इथं प्रतिसाद देण्यात येईल, कारण ह्या सरकारद्वारे तुम्हाला हा लवकरच याचा मार्ग आहे। तर मित्रांनो अमृता टायपिंगमध्ये ही झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर
थोडा वेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ना तुमची शिक्षणाची माहिती टाकायची आहे व सर्व काही माहिती इथं तुम्हाला टाक. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील याच्यावरती आणि अमृत MSAT अपलोड करायचं आहे. आधार कार्ड, राशन कार्ड, पुन्हा आपला बँक पासबुक, अपलोडिंग पासबुक सर्टिफिकेशन, तुमचा जे तुम्हाला म्हणजेच तुमची जी टायपिंग क्लास झालेली आहे त्याचे सर्टिफिकेटसुद्धा इथं लागेल मित्रांनो. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. कारण मित्रांनो इथं अपलोड करताना तुम्हाला ना जे माहिती तर मित्रांनो इथं सर्व माहिती तुम्हाला इथं दिली जाईल व याच्यावरतीच तुम्हाला डॉक्युमेंट सर्व अपलोड करायचे आहेत. ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला थोडं काही इम्पॉर्टंट म्हणजे सेटिंग्स तीन करावे लागतील ते मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण सांगतो मी. तर मित्रांनो एवढं सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे एक इंटरफेस दिसून येतो. त्या इंटरफेसवरती तुम्हाला तुमचं म्हणजे फॉर्म भरलेलं एक फॉर्म येईल, तुमचं ऑनलाईन केलेलं सर्व एक फॉर्मची माहिती येईल. तर ती माहिती तुम्हाला आपल्या आपल्यापाशी ठेवायची आहे व ऑनलाईन रिझल्ट चेक करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.